तर अकोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे भाजपसोबत आपण तिथे युती करून आघाडी करून तिथे लढतोय आपण. याच्यात सन्माननीय आमदार सावरकर साहेब यांच्याशी 2 दिवसापासून थोडं सकारात्मक चर्चा सुरू होती आणि पहिल्या दिवशी मी आपल्याला सांगितलं होतं की 1-2 जागेवर थोडासा तिढा होता, तोही तिथे आज संपुष्टात आलेला आहे आणि समोर जाऊन आता निवडणूक जोमाने लढायची आम्ही तिथे तयारी सुरू केली. किती जागांवर हे झालेलं आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे 14 जागावर लढणार आहेत आणि बाकीच्या उर्वरित जागा ते भाजप आणि त्यांना जर कोणाला सोबत द्यायचं असेल तर त्यांना देतील. शिवसेना काय फॉर्म्युला ठरला? पहिल्या दिवशीपासून आजचा शेवटचा दिवस फॉर्म्युला एकच होता. 5 जागा राष्ट्रवादी सिटिंग होत्या, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी लोकसभेपासून प्रत्येक वेळेस आपण सोबत निवडणुका लढल्या, विधानसभा असतील, लोकसभा असतील. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत लोकसभेमध्ये घेतली, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची सकारात्मक भावना होती की त्यांनी जरी विनिंग 5 असतील तरी दुप्पट जरी जागा जात असतील तरी आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करावी. आणि ती सकारात्मक भूमिका वरच्या स्तरावर देवेंद्रजी आणि अजितदादांमध्येही होती आणि म्हणून आम्ही 14 जागा देऊन आज ही युतीची संयुक्त घोषणा करीत आहोत. शिवसेनासोबत बोलणी झाली नाही का दोन्ही पक्षाची? शिवसेनेसोबत निरंतर बोलणी सुरू आहे. स्थानिक पातळीवर जे नेतृत्व होतं, श्रीरंगदादा, अश्विनी नवले आणि बाकी सगळे लोक, ते 2-3 दिवसाआधीपर्यंत बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा आमची पुढे गेली होती. नागपूरलाही युतीकडे आम्ही वाटचाल करत होतो, परंतु मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्याची भावना त्यांचे जे नेते आहेत बाजोराजी यांच्या मनात होती आणि ते साहजिक आहे, त्यात काही चुकीचं आहे असं भाग नाही आहे. बाजोराजींचं माझं जे बोलणं होत होतं त्याच्यामध्ये त्यांच्यावर कार्यकर्त्यांचं खूप जास्ती प्रेशर होतं की आपण जास्तीत जास्त जागा द्याव्या. आता अकोल्यात थोडीशी मॅथमॅटिकल अडचण अशी झाली की 48 जागा आमच्या, 8 शिवसेनेच्या, 5 राष्ट्रवादीच्या, 61 जागा तर विनिंगच आहेत. साधारणतः विनिंग जागा आपण ठेवायच्या या फॉर्म्युलावर जर पुढे जातो म्हटलं तर जागाच 19 उरतात आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित जागा आम्ही देऊ नव्हतो शकत. तरी मी आज दुपारी 3 वाजता फोन लावला, 4 वाजता फोन लावला, 5 वाजता फोन लावला. मात्र मला असं वाटतं थोडंसं त्यांना थोडा उशीर होऊन राहिला होता. आताही काही चर्चा बंद झाली अशातला भाग नाही आहे, परंतु संध्याकाळी 7:30पर्यंत वाट पाहून मग शेवटी आम्ही आमचे यादी जी आहे ती संबंधित उमेदवारांना आम्ही आमचे निरोप देणं सुरू केले आणि EB फॉर्मही दिले. आता अजून त्याच्यामध्ये काही घडामोडी घडल्या आहेत तर निश्चित स्वरूपात काही होईल, परंतु मला असं वाटते मैत्रीपूर्णकडे शिवसेनेची आमची वाटचाल राहील. प्रेमानं आम्ही आमच्या मार्गानं मार्गस्थ होऊ आणि त्याच्यामध्ये कटुता येऊ नये ह्या दोन्ही बाजूनं पाडल्या जाईल असं मला वाटतं.